नमस्कार, तुम्ही पाहताय लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूज आणि आज या ठिकाणी अंजनगाव खेलोबामध्ये आज तिसरा दिवस आहे आणि आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून जो वाद सुरू आहे तो आज या ठिकाणी तिसरा दिवस झाला तरी या ठिकाणी वाद सुरू असल्याचं तणावपूर्ण शांतता असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। दरम्यान या ठिकाणी जो पुतळा बसवण्यात आलेला आहे आणि अलीकडेच खेलोबा मंदिर आहे, तर या ठिकाणी जागेचा जो वाद आहे त्या वादावरून आज मोजणी या ठिकाणी आली असता या मोजणीच्या अधिकाऱ्यांना लक्ष्मण हाके यांनी मज्जाव करत हुसकून लावण्याचा सुद्धा प्रसंग या ठिकाणी घडलेला आहे आणि तो प्रसंग आपण पाहणार आहे। पण आताची जी अपडेट मोठी येते आता अंजनगाव खेलोबा इथून ती अशी आहे की वरिष्ठ अधिकारी जे आहेत प्रशासनातील ते आता मोहोळमध्ये दाखल झालेले आहेत आणि मोहोळमध्ये त्यांच्यासोबत चर्चा आणि बैठक करण्यासाठी मराठा समाजातील काही बांधव आणि तिकडं गेले असल्याची माहिती आता आपल्याला मिळते। खरं तर गेले 3 दिवस झालं प्रशासन असेल, राजकीय काही नेते मंडळी असतील, यातून तोडगा काढण्याचा इथं सातत्यानं प्रयत्न केला जातो आहे। मात्र अद्यापही 3 दिवसानंतर तोडगा या ठिकाणी निघाला नसल्याचं चित्र आहे आणि प्रचंड मोठा फौजफाटा पोलिसांचा या ठिकाणी असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। तणावपूर्ण शांतता आहे। मराठा समाज जसा या ठिकाणी जमलेला आहे तसंच धनगर समाजसुद्धा त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर आंदोलन करत असल्याचं पाहायला मिळते। गेली 3 दिवस झालं या रस्त्यावरील वाहतूक बंद आहे। पर्यायानं या ठिकाणी आंदोलन आणि या पुतळ्याचा वाद सुरू असल्यामुळं पर्यायानं महामार्ग वाहतुकीमध्ये बदल करण्यात आलेला आहे आणि दोन्हीकडच्या बाजूचे हे दृश्य आपण पाहतो की या ठिकाणी पलीकडच्या बाजूला बॅरिगेटिंग आणि इकडच्या सुद्धा बाजूला बॅरिगेटिंग लावलेलं आहे आणि या बाजूला मराठा समाज तर त्या बाजूला धनगर समाज असं हे चित्र सध्या तरी अंजनगाव खेलोबामध्ये तिसऱ्या दिवसाचं आपल्याला पाहायला मिळते। आता काही जे कार्यकर्ते आहेत ते मोहोळकडे रवाना झालेत, तिथं बैठक होणार आहे आणि या बैठकीतून काही तोडगा निघणार आहे का हे पाहावं लागणार आहे। तर खरं तर होय ना करत अनेक बाबीवरती मुद्द्यावरती चर्चा होत गेलेली होती, मात्र कधी होकार आला तर परत नंतर मात्र त्याचं रूपांतर नकारामध्ये झालेलं आहे आणि राजकीय नेते मंडळीसुद्धा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात ये जा झालेली आहे आणि प्रत्येकाने आपली आपली भूमिका मांडली असली तरी स्थानिक पातळीवरची जी दोन्ही बाजूचे कार्यकर्ते आहेत त्यांना ती भूमिका मान्य झाली तरच पुढचा तोडगा निघणार आहे। मात्र या ठिकाणी दिसून येतं चित्र, कारण मराठा समाज जो आहे तो छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हलवण्याच्या विरोधात आहे, तर दुसरीकडं धनगर समाज जो आहे जो मंदिरात पुढं त्यांच्या म्हणण्यानुसार पुतळा उभा करण्यात आलेला आहे तो हलवावा अशी त्यांची मागणी आहे। हे दोन्हीकडनं ह्या विरुद्ध टोकाच्या भूमिका असल्यामुळं तोडगा आज तरी निघणार की नाही हे पाहावं लागणार आहे। आत्ता तरी मोहोळमध्ये कार्यकर्ते निघालेले आहेत आणि त्यानंतर बैठक होईल आणि त्यातून काही तोडगा निघतो का नाही ते पाहावं लागेल। कॅमेरा पर्सन अजित खडकेसह मी रमेश शिरसाट, अंजनगाव खेलोबा।